तर त्या टायमाला मंडळी मामाचा दिवस एकच नेमलेला होता, ते म्हणजे दुवादशीच्या दिवशी मामा आंघोळ करायचं. एका सेवेकऱ्याने मामाला विचारलं, गाव मामा 15 दिवसाला एकदा तुम्ही आंघोळ कशाला करतायसा, रोज रोज तुम्ही आंघोळ करत ना. तर मामानं त्या सेवेकऱ्याला सांगितलं, अरे बाबा मला रोज आंघोळ करण्याची काय गरज, पहाटेच्या 3 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत गंगे स्नान मला त्या काशीमध्ये घातलं जातंय, तर मला आंघोळ करण्याची काय गरज. पहाटेच्या 3 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत मामाचा उजवा पाय भिजलेला राहायचा, तर मामाचा उत्तर मंडळी कोणता असेल. कुठं राहिले ते कर्नाटक, कुठं राहिले तुमचं गाव. हे बाळूमामा जर नसता, हे मोठ्या प्रमाणाची दिंडी आपल्या गावामध्ये जर आली असती काय, तर मामाने मंडळी ज्या टायमाला देवदेवता मामाला भेटायला येत होत, त्यावेळेला न विचारता सावकाराच्या बाबी केल्या. त्या सावकाराला मामाने सांगितलं, अरे बाबा इकडे तुझ्या बाबीची परतफेड करण्यासाठी मी येईल. तर मंडळी पाटापर जेवारी होती, 20 कडब्याच्या पेंड्या होत्या. 20 कडब्याच्या पेंड्याला जेवारी होऊन होऊन अर्ध चुंड होईल. तर या भगवंतानं मंडळी त्या पाटलाला सांगितलं,